30,000 असू दे, 1,00,000 सॅलरी असू दे, ओके. सॅलरीवरनं ना तुमचा खर्च नाही जज करतायत तुम्हाला. ऑफकोर्स कमी होतो, बट आता मी काय बघतेय माहितीये, ज्यांचा 1,00,000 रुपये पगार आहे ना त्यांना 5,000 सुद्धा उरत नाहीये. तू म्हणशील असं कसं काय, तर घर घेऊन ठेवलेलं असतं, 60-70 हजाराचा EMI तिकडे चालू असतो. आता एवढ्या चांगल्या घरात राहणार म्हणजे 20-25 हजाराचा खर्च असणार, नक्कीच. तो जातो. नंतर गाडी लागते आपल्याला, कारण का आता आपला स्टेटस पण आपल्याला मेंटेन करायचंय, तिथे 5-10 हजाराचा EMI जातो. असे करत ना त्यांना महिन्याला 5,000 पण उरत नाही. आणि ते 30-35 हजाराची जो गोष्टी करतो तो आपल्या आवाक्यात असतो. त्याला तू म्हणाला जसं गावाला पाठवायचे, त्याला माहिती 5,000 तर मला माझ्या आई वडिलांना पाठवावंच लागणार. अशी मुलं उलट जास्त प्लॅनिंगने जातात. 2.5 लाख म्हणजे किती चांगला पगार आहे, म्हणजे अगदी पुण्याचीच मुलगी आहे. 2.5 लाख म्हटल्यावर मला असं वाटलं तिच्याकडे कॉर्पस असला पाहिजे. मला फोन करते आणि मला सांगते की मॅडम माझं ना 30 लाखाचं लोन आहे. मला आधी वाटलं म्हणजे घरासाठी लोन घेतलंय किंवा गाडीसाठी लोन असणार. कशासाठी माहितीये का, ऑप्शन्स ट्रेडिंग करायची त्याचं लोन आहे. कारण का त्या चाळ्यात ती फसत गेली. आधी तिला फायदा झाला, मग ती अजून करायला लागली, मग त्याच्यात फेलियर झालं, मग तिला असं वाटलं अजून मी केलं तर ते माझं लोन क्लिअर होईल. अशा ती ट्रॅप मध्ये अडकत अडकत तिचा 30 लाखाचं लोन, 2.5 लाखाचा पगार, म्हणजे 1 रुपया सेव्हिंग नाही. आणि त्याच्या विरुद्धात माझी अगदी IT वाली यंग जनरेशन, त्यांचे तू कॉर्पस बघशील ना 60 आणि 70 लाखाचा कॉर्पस. आता तू फरक बघ, म्हणजे सॅलरीवरनं ना आपण खर्च नाही जज करताय. तुमच्या लायबिलिटीज काय आहेत, तुमच्या ऍस्पिरेशन्स काय आहेत, तुम्ही किती, तुमचा स्वतःचा पर्सनॅलिटी कशी आहे, लोकांना बघून आपण आपला खर्च करतो का आपण आपल्या स्वतःसाठी आपला खर्च करतो, ह्याच्यावर मग सगळं अवलंबून असतं.